टाळ्यांच्या गजरात स्वागत करू या इतिहास 7वीच्या आपल्या गुणी विद्यार्थ्यांचे त्यांच्या नाट्यप्रयोगासाठी. असं नाही, स्पष्ट म्हणा. अरे बाळांनो, गुड मॉर्निंग स्पष्ट म्हणा. असं असं चला. कुठं निघालात? सर, आता तर तुम्ही म्हणालात की चला म्हणून. अरे बाळा, चला हजरी घेऊ असं म्हणायचं होतं मला. जा जागे जाऊन बस. चला हजरी द्या. हा, चिकू, उपस्थित. दोडका, उपस्थित. भोपळा, उपस्थित. कारलं, उपस्थित. बटाटा, उपस्थित. टमाटर. उपस्थित. अरे वा वा वा, टमाटर रोज येतोय. हो सर, त्याचा भाव उतरल्यापासून रोजच येतोय. बस खाली, हाजरी संपली. आजू सर. वाचाळा कुठला वही बाजूला आलास तर वर्गात का उशीर झाला? सर, एका माणसाचे ना 100 रुपये हरवले होते. हो, पण तुला उशीर का झाला? सर, मी ना त्या 100 रुपयावर पाय देऊन थांबलो होतो. बस जागेवर शांत बसावे. काल मी गृहपाठ पूर्ण करायला सांगितला होता, पण तू केला गृहपाठ पूर्ण. त्यांनी हात वर करा. अरे रे रे रे, हा पायासारखा हात कोणाचा? नाही सर, तो पायच आहे. कोण आहे ते? उठून बघा. काय पायवर केलास? सर, गृहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून. गृहपाठ पूर्ण केला नाही? सर, लाईट नव्हती. अरे मग मेणबत्ती लावून गृहपाठ पूर्ण करायचा ना. सर, काडी पेटी देवघरात होती. मग काडी पेटी देवघरातून घ्यायची. सर, आंघोळ झाली नव्हती. अंघोळ का केली नाही? सर, बोरला पाणी नव्हतं म्हणून. अरे मग बोर चालू करून पाणी घ्यायचं ना. सांगितलं ना सर, काय? लाईट नव्हती म्हणून. बस जागेवर. तर मुलांना, माझ्या मुलांना जरा हळू बोला जावा रे. 2 हार्ट अटॅक येऊन गेले, तिसरा आणू नका रे. असं जरा. काल मी तर मुलांना, काल मी उजडीला वेगवेगळ्या चाली लावायला सांगितल्या होत्या. कोण कोण लावल्या उजडीला वेगवेगळ्या चाली? फुट बटाट्या. कोणती चाल लावली उजडीला? सर, माझ्या बाबांना ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. हा, म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली आहे. मन पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 वा, छान. बस खाली. माझ्या जुन्या आठवणीला उजाळा दिलास रे तू. जाऊ द्या, तुम्हाला नाही समजणार. कुठ रताळ्या, कोणती चाल लावली उजळणीला? सर, माझे बाबा ना मिलिटरी मध्ये काम करतात, म्हणून मी मिलिटरीची चाल लावली. मन पाहू. जागेवर. खाली बसेंगे, खाली बस. फुट कारल्या, कोणती चाल लावली उजळणीला? सर, माझ्या वाना शहरी ती शहरी, मग मी पोहाडीची चाल लावली. मन पाहू. ओम नमो श्री जगदंबे. नम
मन तुझं आंबे करून प्रारंभे डफावर थापत वंदनाचा डफावर थापत वंदनाचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण उजळणीचे गात गुणगान एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस वीस एकवीस एकोणीस वीस एकवीस एक आणि एक दोन होतात दोन आणि एक तीन होतं तीन आणि एक तीन मध्ये एक मिळालं तर चार होतं आणि चार मधून एक मिळालं तर पाच होतं म्हणून मी असे एक 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 मिळून ओढत उजळणी तयार होते आणि म्हणून मी उजळणीची गुणगा गातो आणि म्हणून म्हणतो एक दोन तीन चार पाच वाचन बसकाने मोठा मोठ्या मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती पाहायला साहेब येणार आहेत. येथील इतक्यातच ते येईपर्यंत आपण एक छानसा धडा शिकवायचा. मॉर्निंग सर. बसा खाली. मुलांनो, मी तुमच्या शाळेवर तुमची प्रगती पाहण्यासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, तुम्ही त्यांची उत्तर द्यायची बरं का? हे बाळा, उठ रे तू. मला पाचचा पाडा म्हणून दाखव पाहू. पाच एक पाच, पाच दोन्ही पाच, पाच एक पाच, पाच चौक पाच, पाच पाच पाच, पाच एक पाच, पाच एक पाच, पाच एक पाच, पाच नवे पाच, पाच आठ पाच. त्याला पाडा शिकवला होता त्याला, पण काही पण म्हणा साहेब, पाडा विसरला. मात्र पाड्याची धून लक्षात आहे बरं का त्याच्या. बर. हे बाळा, उठ रे तू. मला सांग, रावणाची लंका कुणी जाळली? आई शपथ सर, मी नाही जाळी, बटाट्यानी जाळी असेल. याला बहाणा काढायची खूप सवय. मायचांचा मला सांग, आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 26 जानेवारी 2016. अरे मूर्खा, 26 जानेवारीला स्वतंत्र झाला का? तुम्ही गप्प. मला सांग, बॉडीगार्ड पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे? सलमान खान. डिंकची गाड, डिंकची गाड, डिंकची गाड, डिंकची गाड, ए ए ए. डिंकची गाड, डिंकची गाड, डिंकची गाड, डिंकची गाड, ए ए ए ए ए ए ए. डिंकची गाड, डिंकची गाड, डिंकची गाड. वा, बस खाली. हे बाळा, उठ रे तू. मला सांग, सिंघम पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे? अजय देवगण. आता माझी सटकली, आता माझी सटकली, तुझा राग येतोय. आता माझी सटकली, मला रडू येतोय. आता माझी सटकली, आता माझी सटकली. काय चाललंय गुरुजी हे? नाही, थोडा विनोद झाला. बर, ह्यांना अभ्यासातला प्रश्न विचारला तर एकालाही येत नाही, आणि पिक्चर मधल्या प्रश्नांची अचूक उत्तर दिली त्यांनी. ह्याला जबाबदार कोण? यांच्या सभोवताचं वातावरण, यांचे घरचे वातावरण आणि आई वडील सुद्धा बरं का. ते कसं काय गुरुजी? अहो, टीव्हीवर एखादी चित्रपट लागला की सर्वजण बसून पाहतात, पण शाळेबद्दल कोणी सुद्धा विचारत नाही. एवढंच नाही तर घरचे कामे लावतात, गाई गुरे राखायला लावतात. होय, बरोबर आहे गुरुजी तुमचं. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची प्रगतीविषयक चौकशी केली पाहिजे. कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यासमोर धूम्रपान करू नये. हे अगदी योग्य आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आवडी निवडी आपल्या पाल्यावर लादू नये. हे अगदी बरोबर आहे गुरुजी तुमचं.
संस्काराची रुजवणूक आपल्या पाल्याच्या मनात निर्माण करावी. बरोबर आहे. लहान वयातच आपल्या पाल्याजवळ मोबाईल आणि वाहने देऊ नयेत. हे अगदी बरोबर आहे. चला सर मी येतो. या. तर मुलांना शिकून मोठं व्हायचं बर का, दररोज शाळेत यायचं बर का. हा. आता जे नाटक झालेलं आहे त्या ड्राम्यामधून सर्वात छान मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे आपण. म्हणजे फक्त शाळेची जबाबदारी नाही आहे, तर पालक म्हणून आपणही किती जबाबदारी घेतली पाहिजे. कारण ते पाल्य जे आहे ते आपलं आहे. त्यासाठी आपण मोबाईल, धूम्रपान आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष, या 3 मुद्द्यांवर दृष्टी टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.